भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पुरुष श्री सद्गुरु स्वामी ओम चित्र महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं विशिष्टं शक्तिं च तत्त्वप्रकाशकं च व्यासं शुकं गौडपदं महामुनिर्जयगुरुर्महाशिष्यं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं दातृकारणं अस्मद्गुरुं संकटमां श्रुतिस्मृतिपुराणानां नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो नित्यं श्रुतं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय लक्ष्मणाय श्री सद्गुरु महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी ओम चित्र महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शतपाद मार्गाचा सत्संगाचा शिबिर आहे। काल आपण या शक्तिपाद मार्गाचा साधक कसा मोहरहित असला पाहिजे, मोहरहित असला पाहिजे, विकाररहित असला पाहिजे हे काल आपल्याला आपले सद्गुरु स्वामी श्री महाराज सांगत होते। कारण त्याने शक्तिपाद दीक्षा घेऊन काही दिवस आज्ञा केली की त्याला असं वाटतं की मला आता पुष्कळ शक्ती प्राप्त झाली, पुष्कळ ज्ञान प्राप्त झाले, मला पुष्कळ आता ज्ञान लागलं आणि म्हणून ते करण्याची इच्छा करतो। अशा प्रकारे गुरु होता त्या गुरुंना संप्रदायातल्या गुरुंनी काहीतरी वरदान दिलेली नाही। मग असे जे सद्गुरू असतात ते त्यांचं आणि ज्यांना ती दिशा देतात त्यांचे नुकसान करून देतात। म्हणून अशा कुठल्याही माणसाकडून गुरुकडून ही शक्तीला दिशा घेऊ नका। कोणाकडून घ्यायची? संप्रदायामध्ये मान्य केलेले सद्गुरू आहेत आणि त्यांनी नियुक्त केलेले,
त्यांनी त्यांना सद्गुरू म्हणून मान्यता दिली, त्यांना बसवलं, त्यांच्याकडून दीक्षा घ्या. उगाच कुठल्या तरी त्या मार्गात आहे म्हणून गुरु बनलेला त्याच्याकडून दीक्षा घेऊ नका. स्वरूप होते. आता आंबळे म्हणजे काय, आंबळे नावाचं गाव आहे, त्यामुळे पटकन ओळखले जातात. पण मुंबई सारख्या गावामध्ये पाहिलं अफाट नगर आहे, इतके नाना प्रकारचे शक्तिपात देणारे तिथे मुख आहेत. त्यांना गुरु असला तर तो असा मानतात. तात्पर्य असं की परंपरा प्राप्त असे सद्गुरू जे असतात त्यांच्याकडून दीक्षा घ्या. हा विचार आपण महाराजांचा सांगितला. त्यानंतर आता ही शक्तिपात दिशा झाल्यानंतर ही शक्तिपात दिशा आहे, ही झाल्यानंतर जीवाला बंधनातून पहिली सुटका करते. बंध विमोचन हा तिचा पहिला कार्यक्रम आहे. कारण आपण संसारी लोक प्रपंचात पडलेले आहोत, अनेक प्रकारच्या व्यवहारांमध्ये अडकलेले असतो आणि त्यामुळे त्या बंधनांमध्ये आपण जखडलेले असतो. बंधनामध्ये असलेला बांधलेला मनुष्य तो मोकळा कसा राहील? जनावर सुद्धा मोकळे राहू शकत नाही. त्यांना जर काबू ठेवलं त्याला तसा हा माणूस प्रत्यक्ष घरामध्ये काही नाहीये तरी सुद्धा नाना प्रकारच्या अडचणी, समस्यांनी, प्रश्नांनी व्यवहारामध्ये अडकलेला आहे. त्यामुळे तो काही नियमित राहू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये अनियमितता जी येते ती याच्यामुळे येते, बंधनामुळे. आणि शक्ती जर काही पहिलं कार्य करत असेल तर ती बंधन बंधनातून सुटलेला मनुष्यच काही मोकळा व्यवहार करू शकेल. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला काल दिशा दिली, स्पर्श दिशाचा विचार केला. शक्तिपात अनुग्रहाने होणारी कुंडलिनी जागृती, त्यामुळे होणारी दिव्यावस्था, दिव्यानंद ज्यांना प्राप्त होतो. आता हा जो आपल्याला साधनेमध्ये स्त्रियांचा अनुभव येतो, हा अनुभव इतर जगातल्या कुठल्याही आनंदासारखा नाही. जगामध्ये आपल्याला अनेक गोष्टीतून आनंद मिळतो, परंतु जगातले आनंद मिळण्याचे जे विषय आहेत, एक तर ते जड किंवा चेतनही असू शकते, परंतु त्या आनंदाला वाईट स्वरूप असतं, अज्ञानाचं स्वरूप असतं, वासना, कामना, इच्छा स्वरूप असतं. म्हणून जगातला आनंद निळ्या प्रकारच्या आवरणांनी मिळतो. काही आनंद असतो, परंतु शक्तिपात दिशा झाल्यानंतर होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या शुद्ध निर्मळ, कुठल्याही आवरणाने बंद असलेल्या क्रिया मुक्त क्रिया असतात. आणि मुक्तीत आनंद आहे, मोक्षात आनंद आहे. म्हणून शक्तिपात मार्गामध्ये असलेल्या साधकाच्या ज्या क्रिया आहेत त्या निर्भेद शुद्ध अशा क्रिया असतात, आनंदाच्या क्रिया. त्या आनंदाला इतर जगातल्या आनंदाशी
सारी गोष्ट आहे, साधा आपल्याला जीवनाचा जो आनंद आहे, जीवनाचा आनंद, साधा जीवनाचा आनंद घ्यायचा असला तरी कितीतरी अटी आहे त्याच्यामध्ये. हे तर तुमचं शरीर चांगलं पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला ताप आला असला, डोकं तिकडे असलं, काय झालेलं असलं, चांगला पदार्थ होता, अहो खाना थोडा गोड नाही लागत. आणि मी काय सांगू, देवाला बसण्यापूर्वीच काहीतरी बांधलेलं आहे देवासाठी होता. भांडायला लागतं आनंद. म्हणजे आपला जो जगातला आनंद आहे हो, हा अनेक अशा गोष्टींना लागून आणि त्या सगळ्या अनुकूल गोष्टी झाल्या तर जगातला आनंद आपल्याला चांगला वाटतो. परंतु आपल्याला शक्तिपाताच्या क्रियांचा जो आनंद आहे तो निर्भय शुद्ध आहे. तिथे कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही, वासना नाही, कामना नाही, कुणाचं बंधन नाही, मुक्त क्रिया असतात. तेव्हा हा आनंदाचा प्रकार आपला जो आहे तो फार वेगळा आहे. तेव्हा तो दिव्यानंदाचा आहे. ही दिव्यावस्था, तो दिव्यानंद ज्यांना प्राप्त होतो ते ब्रह्मसुखाचे धनी होतात. ब्रह्मामध्ये ते स्वरूप येणार, आत्म्यामध्ये ते स्वरूप येणार, निर्भय शुद्ध, त्यामध्ये मिलावट नाही, काही बंधन नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणून आपल्या क्रियांचा आनंद हा त्या मूळ ब्रह्मस्वरूपाच्या आनंदात आनंद आहे. अंशिक आहे थोडा, पूर्णानंद नाही, अंशिक असेल ना, परंतु आनंदाची प्रत जी आहे ना ती त्याची. आपल्या साधनेचा आनंद हा जगातल्या इथे कुठल्याही आनंदाचा तेव्हा त्यांना ब्रह्मसुखाचे धनी होतात. त्यांचे सर्व जीवन ही सद्गुरु कृपेची दिव्यामृत धारा होते. दिव्यामृत धारा, दिव्य असा अमृत जे आहे, सुख जे आहे, आनंद जे आहे, त्याची धारा होते. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ये अभ्यासी जे दृढ होती ते भरोसेने ब्रह्मत्व आहे. म्हणून या साधनेमध्ये जे दृढ होती, दृढ म्हणजे पक्के होती, लागून राहते, चिकटून राहते या साधनेला, ते भरोसेने ब्रह्मत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यामध्ये मी तुम्हाला भरोसा देतो, तुम्हाला खात्री देतो, हे ब्रह्मस्वरूपाला अशी या मार्गाची महती आहे. अर्थात हा मोक्ष मार्ग जरी निश्चित असला तरी शक्तिपात अनुग्रह एक महत्वाचे आणि पारमार्थिक विज्ञान आहे. मार्ग चांगला आहे, शुद्ध, परंतु या मार्गाचंही काही विज्ञान आहे, काही शास्त्र आहे, काही नियम आहे. दीक्षा देणे, शक्तिपात अनुग्रह करणे हे अधिकारी सद्गुरूंचे कार्य आहे. या संदर्भातील तारतम्य महत्वाचे आहे. जर ते विसरले गेले तर गुरुपदाची हानी होते आणि शिष्याची वंचना होते. आज आपल्याला असं दिसतं की सद्गुरूकडून दीक्षा झाल्याने ही भगवती कुंडली सुषुम्नेच्या मार्गाने मूलाधारातून वर उठते आणि वर जात असताना ती षटचक्रांचा वेग होत जाते. म्हणून अशी ही जी दीक्षा परंपरेने प्राप्त झालेल्या सद्गुरूकडून प्राप्त होते, त्या दीक्षेने षटचक्रांचा वेग होतो. म्हणून त्या दिशेला वेद म्हणून दीक्षा पण म्हणतात. वेद म्हणून दीक्षा.
शास्त्र असं सांगितलं, ततो वेदमयी वृक्षे दीक्षां संसारमोचिनी. ततो वेदमयी वृक्षे दीक्षां संसारमोचिनी. शिवशक्तिमयी देवी चेतना मात्र दीक्षां सूक्ष्मतरां शक्ति भित्वा षट्चक्रमध्यसा गच्छन्ति मध्यमार्गेण दिव्यां परशिवारूढ. गच्छन्ति मध्यमार्गेण दिव्यां परशिवारूढ. हा जो शास्त्रातला श्लोक आहे, या श्लोकामध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे की संसारातून सुटण्यासाठी म्हणजे संसार सोडून पळून जाण्यासाठी नाही, सुटणं नेहमी मनाने असतं. म्हणून मनाने आधी सुटावं लागतं. कारण आपण जे अडकलेलं असतो ते मनाने जास्त अडकले असतो, त्यामुळे शरीराने अडकतं. म्हणून संसारामधून मनाने सुटण्यासाठी ही वेदमयी दीक्षा उपयोगी होते. आता ती पाठीच्या कड्यामधून सुषुम्नेच्या मार्गामधून असलेली जी षटचक्र, त्यांचा वेध घेत चाललेली मला संसाराचा आणि तिचं तिचं हे षटचक्र भेदन जे चाललंय त्याचा काय संबंध आहे? पाठीच्या कड्यातून चालली ना सुषुम्नेच्या मार्गाने वर, आणि षटचक्र जी आहे ती पाठीच्या कड्यात येत आपली. त्या चक्रांचा ती भेद घेते, म्हणजे त्यांना भेदून ती वर जाते. संसारातून कसं काय सुटू आम्ही, असा प्रश्न स्वाभाविक निर्माण होतो. शास्त्र असं सांगतं की आपली ही जी षटचक्र आहे त्या षटचक्रामध्ये संसाराचं भेंडोळ अडकलेले सगळे. संसारामध्ये आपण जितकी कर्म केली, जितके विकार जमवले, आणि ही जी पंचमहाभूत आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश, हे सगळे त्या षटचक्रांमध्ये. आपण बाहेर कर्म करतो, संस्कार चित्तात येतो, चित्तातला संस्कार त्या चक्रामध्ये अडकतो. सगळे संस्कार चक्रामध्ये अडकलेले बसलेले. तेव्हा चक्रातला संस्कार शक्ती जेव्हा काढते तेव्हा तुमच्या संसारातला जो बंध आहे तो सुटतो. का संबंध आपल्या चक्रामध्ये शक्ती जेव्हा एका संस्काराला काढते बाहेर, त्यावेळेला आपला मनातला संस्कार एक कमी होतो, मनातली एक गोष्ट कमी होते, मन त्या बाबतीमध्ये थोडस मुक्त होते आणि मग संसाराचं बंध कमी होत असं. तेव्हा वेदमयी दीक्षा ही प्रत्यक्ष शिवस्वरूपी आहे. पुन्हा लक्षात घ्या, ही जी शक्ती काम करून राहिली आपल्या देहामध्ये ती सामान्य शक्ती नाही. सामान्य शक्ती कोणती असते आपली, जी कर्मामध्ये आपण लावतो, जी पुस्तक वाचण्यामध्ये, विचारांमध्ये, कर्मामध्ये आपण जी शक्ती लावतो ती शक्तीच आहे, परंतु तिचं सर्वसामान्य स्वरूप असत. परंतु जेव्हा वेदमयी शक्ती, जेव्हा ती चक्रांचा वेग घेऊन लागलेली आणि त्यातली घाम उचलून लागलेली आहे, त्यावेळेला तिचं स्वरूप फार वेगळं असत. आता तुम्ही तर आपण तर दररोज नेहमीच पाहतो, कर्म तर सगळेच करतात, पण कर्म करण्यामध्ये सुद्धा फरक असतो. हे बघा, घरातली खोली झाडू जी घाण
झटकतो, झाडतो, ते झाडणं स्वच्छ करणं वेगळी. पण संडास मधलं जे पाणी टाकून टाकून घासतो ती घाण काढतो ना. आता ती घाण आणि घाण सारखी का? कर्म तर सफाईच आहे हे खरं, परंतु कर्मामध्ये सुद्धा फरक असतो. घाण ते आपण घराची घाणली काढतो ती घाणच आहे, मळ आहे, धूळ आहे. पण संडासातला मळ जो असतो तो या मळापेक्षा वेगळा असतो. म्हणून कर्म तर सारखंच आहे मळ काढण्याचं, परंतु कर्मामध्ये सुद्धा फरक होतो. म्हणून संडासाचा मळ काढून आल्यानंतर त्या हाताने जेवण बसू आपण झाडू फेकल्यानंतर पुन्हा आपण या हाताने खाऊ शकतो. कारण झाडूला काही विशेष घाण नसते, तरी सुद्धा स्वच्छ करून ठेवतो. अशा प्रकारे ही शक्ती काम करते. त्यावेळेला ती चक्रांचं जेव्हा स्वच्छता करण्याचं कार्य करते त्यावेळेला तिचं जे कार्य आहे ते फार मोलाचं कार्य आपल्या दृष्टीने. ते आपल्याला अनेक प्रकारच्या संसाराच्या मनामधून बंधनामधून सेवन करू. जी मूर्तिमंत दिव्य संवित शक्ती आहे, हा शब्द वापरले ते मूर्तिमंत आहे. म्हणजे आता आपल्याला ती शक्ती दिसत नाही, पण जेव्हा ती त्या ठिकाणी काम करते, त्या चक्रांमधून अडकलेली घाण उपसते, त्यावेळेला मूर्तिमंत होते बनत आहे आणि दिव्य आहे, प्रकाशमान आहे आणि संगीत म्हणजे जाणणारी आहे, ज्ञानवती आहे. तेव्हा सगळं समजतं. अशी ही शक्ती भगवती कुंडलिनी देवी ती अति सूक्ष्मरित्या जशी जाते ती काम करते, सूक्ष्म रीतीने काम करते. शक्तीच म्हणजे सूक्ष्म आहे, ते संस्कारही सूक्ष्म आहे, ते जे चक्र आहे ते सूक्ष्म आहे, ते संस्कार जे पडलेले त्याच्या अडकलेले ते सूक्ष्म आहे. म्हणजे सगळा सूक्ष्मांचाच कारभार आहे. त्यामुळे बाह्य जगातलं जे जीवन आहे त्याचा आणि शक्तीच्या कार्याचा भाग ठरतो. तेव्हा ती चक्रांचा भेद करीत, त्यांना स्वच्छ करीत, सुषुम्नेतून सहस्रार चक्रात जाऊन शिवाशी समरस होते. इथे मस्तकामध्ये सहस्रार चक्र आहे, त्या ठिकाणी तिला जायचंय शिवाला भेटायला, आत्म्याला भेटायला. त्यामुळे तिला त्या मार्गामध्ये जात असताना आधी येणारी ही चक्र आणि त्याची घाण तिला सहन होत नाही, म्हणून त्या चक्राची घाण स्वच्छ करून ती वर जाते. तेव्हा शिवाशी समरस होते त्यावेळी साधकाला समाधीचा अनुभव घेते. शक्ती सहस्रारात गेल्याशिवाय समाधी लागत नाही आणि सहस्रारामध्ये जाण्यासाठी तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आहेत. या सगळ्या अडथळ्यांना, या सगळ्या चक्रांना, या सगळ्या घाणीला दूर करत जाते. तर ही गाण किती दिवसांची हो? आपण नसतो का आज घाण आलं बरं का, आज संस्कार आलं बरं का. आपल्या हातून तर दररोज शेकडो कर्म होतात सकाळी खेळापासून. मग आपल्या आयुष्यामध्ये किती कर्म होतात आणि मागच्या जन्माची किती कर्म झाली. तात्पर्य असं की या संस्कारांच्या संख्येला गणती नाही, अगणित संस्कार आहे. इतक्या अगणित संस्कारांना दूर करणं एका दिवसाचं काम होतं शक्य नाही. आपण जमवले किती दिवसात, अनेक वर्षांमध्ये, अनेक कालामध्ये ती बनवली
तेव्हा कुठे ती शक्ती वर जाईल आणि मग सहस्रारामध्ये जाऊन तिला समाधी शिवाय शेतून समाधीचा अनुभव आपल्याला या चक्रांच्या प्रत्येकी 5 जड भौतिक तत्वाशी घनिष्ठ संबंध आहे. बघा ही जी चक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये ती दिसत सूक्ष्म होती, पण त्यांचा संबंध बाहेर जगामध्ये जी पंचमहाभूत आहेत ना त्यांच्या संबंध या चक्रांचा 5 जड भौतिक तत्वांशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे चक्रभेदाबरोबरच तत्वांचाही भेद होतो. त्यांची जी चक्र आहे त्या चक्रांचं स्वरूप आहे पंचमहाभूतांचं. उदाहरणार्थ मूलाधार चक्र जे आहे ना ते पृथ्वी तत्व दिसत म्हणजे जड आहे. आता पृथ्वी तत्व म्हटलं जड म्हटलं की पृथ्वीचे जे गुण आहेत ते सगळं तिथे आहे. अशा तऱ्हेनं तत्वाच्या आधारावर तुला काम करावं लागतं, संस्कारांच्या आधारावर काम करायचं. चक्र आहे तिथं, चक्रामुळे संस्कार आहे. जेव्हा चक्र शुद्धी करेल तेव्हा संस्कारांच्या आधारावरती करेल, आणि जेव्हा चक्राची भावसून टाकली तेव्हा तत्वाच्या आधारावर ते तत्व म्हणजे जे भूमितत्व काय ठिकाणचं त्या भूमीला स्वच्छ करण्याची आधी भूमी जर घाण असली तर आपण बसू जात तिथं जमिनीवर भूमीची स्वच्छ करते. अशी दुहेरी कामं तिला करायला लागतात. हे चक्रही स्वच्छ करायचं आणि चक्र ज्या तत्वात बसलेले आहे त्या तत्वालाही शुद्ध करायचं. तेव्हा भौतिक जड तत्वाशी संबंध आहे. त्यामुळे चक्रभेदाबरोबरच तत्वांचाही भेद होतो. या चक्राशी निगडीत असलेल्या त्या 5 तत्वांचा भेद कसा होतो ते श्रीमद भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी या ग्रंथात 5 स्पष्ट सुस्पष्ट केलेला आहे. आचार्यांचा शोध घ्या सौंदर्य लहरी हा श्लोक सगळ्यांनी पाठ करून ठेवला पाहिजे. खाली छान श्लोक म्हणून दाखवते मूलाधारे किमपि मणिपुरे वितवहं नहि मूलाधारे किमपि मणिपुरे वितवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतम् आकाशविपरि मनोऽपि भूमध्ये सकलमपि भित्त्वा पुरपथम् सहस्रारे पद्मे सह रहसि पत्यागिरहसि. आद्य शंकराचार्य भगवंतांनी 4 चरणांच्या या श्लोकामध्ये संपूर्ण आपला शक्तिपात मार्गावरून बसवला चक्रभेदन क्रिया. सुंदर आहे. मही म्हणजे पृथ्वी, मूलाधार आहे. मूलाधारामध्ये कोणतं तत्व आहे? आपलं पृथ्वी तत्व आहे. तेव्हा भगवान शिव पार्वतीला सांगितले की हे पार्वती मूलाधार चक्राचे ठिकाणी असलेली पृथ्वी आणि त्याच्यावरचं जे चक्र आहे अधिष्ठान चक्र, मूलाधारातून शक्ती वरली ते अधिष्ठान चक्रात जाते आणि मग अधिष्ठान तो शब्दही असा बरोबर लिहिलेला आहे. अधिष्ठान म्हणजे ज्या ठिकाणी तिचं नेहमीचं राहण्याचं ठिकाण. तेव्हा मूलाधारामधचं कार्य संपलं ही शक्ती मग अधिष्ठान चक्रात राहते. आणि तुम्ही साधना जर केलीच नाही कधी तुम्ही
तर मी ती वर्ष चक्रात जाऊ शकत नाही. मी ती कायम माझी चक्रात राहते. मी खाली येतो की मुळाधाराला येतो. तेव्हा शक्तीचं मूळ ठिकाण राहण्याचं खरं तिला आवड आहे. ते अधिष्ठान चक्र आहे. ही सगळी चक्र आपल्याला आपल्या देहामध्ये पाठीच्या कानामध्ये असताना आपल्याला माहिती नाही. तेव्हा मूलाधार चक्रामध्ये भूमी तत्व भूमी आहे. आणि जसं जे अधिष्ठान चक्र आहे ते जलतत्व आहे. पाणी सध्या पाण्याची आपल्याला गरज असेल. पाणी सगळ्यांनाच आवडतं, हवं असतं. पाणी तर रोज कमी मिळालेले पृथ्वीवर. आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले जगामधलं स्वरूप जर पाहिलं तर शास्त्रज्ञ असं सांगतात हे तर खूप पाणी मिळेल नाही तर पूर्ण पाणी वापरून काय बोलतो. तसं हे जे पाणी तत्व आहे, जलतत्व जे आहे ते अधिष्ठान चक्रात असतं आणि अधिष्ठानामध्ये ही शक्ती राहते. त्याच्यानंतर अधिष्ठान चक्राच्या वरचं तत्व मणिपूर चक्र आहे आणि त्या मणिपूर चक्राच्या ठिकाणी अग्नी तत्व आहे. अग्नी तत्वाने तुम्हाला माहिती अग्नी काय करतो. अग्नी हा जाळण्याचं काम करतो, सोडा देण्याचं काम करतो, प्रकाश देतो. त्यानंतर त्याच्या वरचं जे चक्र आहे ते अनाहत चक्र आहे. ते वायू तत्व आहे. त्या ठिकाणी हा जसा वायू आपल्या मंडळामध्ये फिरतो आकाशात तसं वायू तत्व आहे अनाहत चक्र. आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आवाज येतात आपल्याला. वायू तत्वाच्या म्हणजे अनाहत चक्राचं वरच्या चक्रामध्ये विशुद्ध चक्र आहे आणि या विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आकाश तत्व आहे. आकाश म्हणजे कोकण. असं ते आकाश तत्व त्या ठिकाणी. आणि नंतर आकाश तत्वाच्या म्हणजे विशुद्ध चक्राच्या वर भूमध्यामध्ये आपल्याला आज्ञा चक्र आहे. आणि या आज्ञा चक्राचं जे तत्व आहे ते मनस्तत्व आहे. प्रकाश दोन अशा त्या गोष्टी एकत्र त्या ठिकाणी झालेल्या आहेत. असा हा षट चक्रांचा प्रवास इथला करायचा आणि षट तत्वांचं शुद्धीकरण करायचे. चक्रांचा वेध घ्यायचा, वेध द्यायचा म्हणजे ती स्वच्छ करायची आणि ती चक्र ज्या पंचमहाभूतापैकी ज्या भूतात बसलेले त्या भूताची शुद्धी करायची. भूतशुद्धी आणि चक्रशुद्धी अशी दोन कामं एका वेळा करायला. हा संपूर्ण मार्ग षटचक्रांचा असून त्यांना वेधून एक निर्माता तू काय करतेस आपल्या प्राणप्रिय ईश्वराला भेटायला सहस्रा चक्रामध्ये जातो. इथपर्यंत आतापर्यंत आलो आपण आज्ञा चक्रापर्यंत, पण तू आज्ञा चक्रापासून सहस्रापर्यंत किती ठिकाण आहेत बघा. तिथं पहा मला ही कुंडलिनी शक्ती आता आज्ञा चक्राचा भेद करून वर चढली तर ती कशी कोणत्या ठिकाणाहून कशी जाते ते सांगायला पुढे. प्राणाचा प्रवाह 5% वेधून भूमध्यातील आज्ञा चक्री भेटतो व त्याच्याही वर असलेल्या पायऱ्यांची म्हणजे स्थानांची मालिका करून परमोक्ष सहस्राला विराम करतो.
ही जी शक्ती आहे ती वर आता अनेक पायऱ्या आहेत तिला चढून जायला. या आज्ञा चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत बराच मार्ग दिसतो आणि पाठीच्या इथं करण्याचा मार्ग भूमध्यापर्यंत पुष्कळ लांब आहे. बघा मधून पाहतो. परंतु हा मार्ग तिला चढायला भरपूर अवघड आहे. एवढी भाव नुकसान आणि ती चक्रांचा देह गुण आणि तत्वांची सफाई करून आणि पुढे आता तिला ज्या पायऱ्या चढायच्या आहेत त्या पायऱ्या कोणत्या आहेत त्यांची नाव तर लक्षात ठेवा. अरे शास्त्र हे कळलं पाहिजे साधकाला. ज्या साधकाने दीक्षा घेतलेली आहे त्या दीक्षेचं शास्त्र आहे. बघा तेव्हा त्या स्थानांची नावं त्या पायऱ्यांची नाव अशी येत होतात. किती स्थान माहिती का तुम्हाला? आपलं हे तर 6 चक्र बोलावून दिली जातात. पुढे 10 स्थाने. किती? 10. हो का शक्तीला काम हो. प्रथमतः तिला पहिलं स्थान लागतं आज्ञाचक्राच्या वर बिंदू. बिंदू म्हणजे दिवस आहे. आता बिंदू म्हणजे एक कण, त्या कणामधून ही शिरगुण बिंदू. त्यानंतर दुसरं स्थान आहे अर्धेंदू. अर्धेंदू. तिसरं स्थान आहे निरोधिका. नाव दिले शास्त्राने निरोधिका म्हणजे एकाग्रता होते जास्त. निरोधिकेमध्ये जेव्हा शक्ती असते काम करते त्यावेळेला साधकाला एकाग्रता लागते. म्हणजे गाढ ध्यान लागते. कारण पुढच्या ध्यान धारण समाधी जे सगळ्या अवस्थेत मध्ये त्या पुढच्या अवस्थेत तिथेच आहे. निरोधिका एकाग्रता शक्ती होते. चौथं स्थान आहे नाद. 5वें स्थान आहे नादांत. नादाचा अंत होतो त्या ठिकाणी 5वें स्थान. 6वं स्थान आहे शक्ती. इतर शक्तीला मिळते. 7वं स्थान आहे व्यापिका. ती व्यापून टाकते तिथल्या भागाला. 8वं स्थान आहे समनी. समनी म्हणजे मनसहित. 9वं स्थान आहे उन्मनी. मनरहित. उन्मनी मनरहित स्थान. आणि 10वं स्थान आहे प्रतिष्ठा. प्रतिष्ठापित होते म्हणजे आता तिला काही काम राहिलं. आता तिने सगळी कामं उलटून टाकली. कुठं बसेल ते आता भगवान शिवामध्ये आत्म्यामध्ये विलीन होते. आणि शक्ती ज्या वेळेला ही प्रतिष्ठा हे स्थान ओलांडून आत्म्यामध्ये शिरते मग साधकाला कुठलीही समाधीची क्रिया होत नाही. कुठल्याही प्रकारची क्रिया होती. समाधीमध्ये क्रियाच नाही. श्वासोच्छ्वास नाही काही नाही. शरीरात कुठल्याही हालचाली नाही. तेव्हा प्रतिष्ठा म्हणजे पूर्ण स्थिती प्राप्त होते. प्रतिष्ठा थोडासा विचार करूया. या भूमिका एका मागून एक ओलांडत असतात. त्या बिंदू अर्धेंदू निरोधिका नाद नादांत शक्ती व्यापिका समनी उन्मनी प्रतिष्ठा या पायऱ्या ओलांडत असताना विविध रूपांची अति दिव्य प्रकाशाची दृश्ये अंतरात दृष्टी दिसू लागतात. साधकाला ज्या दिव्य दर्शनांचं स्वरूप दिसत साधनेमध्ये अनेक प्रकारची दिव्य दर्शन होतात. त्याला इथे खऱ्या आज्ञाचक्रापासून सुरू होतात. परंतु पुढे जेव्हा ती वसा त्या स्थानाला जाते त्यावेळेला त्या साधकाला अनेक प्रकारच्या दिव्य अशा दर्शनांचा लाभ देते.
अर्थात ती अंतर्दृष्टीला दिसतात, कारण तिचे डोळे निळबंद असतात. ही अंतर्दृष्टीमध्ये दिसणारी जी दिव्यदर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसून येईल हे सांगतात. इथं चंद्र दिसतो, सूर्य दिसतो, तारांगण सगळ्या तारका दिसतात, अग्नी, विद्युत, ज्वाला, नादांचा शेवट, घनगर्जना अनेक प्रकारचे नाद ऐकण्याकडे. तेव्हा यासारख्या मनाला आनंद देणाऱ्या आणि श्रवणेंद्रियाला कानाला सुद्धा आनंद देणाऱ्या अनेक प्रकारच्या अनुभवाच्या क्रिया त्या साधनाला प्राप्त होतात. मनावर असला हा अभूतपूर्व प्रभाव करून मनाचे मनपण साफ न्यायचे मन किंवा मन किंवा होत जेव्हा शक्ती त्या ठिकाणी असा काही प्रभाव टाकते की ते मन न तो प्रभाव झेलू शकत नाही. मनाला ते तिचं तेज, तिचा प्रभाव, दिव्य प्रकाश मनाला सहन होत नाही. आणि म्हणून मन जे त्या अभूतपूर्व प्रभावाने मनाचं मनपण साफ नष्ट होऊन जातं. या भूमिकेस लय योग असे म्हणतात. मन जेव्हा नष्ट होऊन जातं, मन जेव्हा विलीन होऊन जातं, त्यामुळे त्या साधकाला त्या वेळेला मनाची अवस्थाच राहते. तेव्हा ती अवस्था लय योगाची अवस्था म्हणतात. या जागी मनाची एवढी भक्कम तयारी होते की ते आपले संकल्प विकल्पात्मक स्वरूप टाकून देऊन पूर्ण स्थिरतेला प्राप्त होते. ते मन इतकं स्थिर होऊन जातं, चुप होऊन जातं, गप्प होऊन जातं व परमात्म्याच्या आनंदपूर्ण शांतीचा आस्वाद घेत राहते. तर मनाला सुद्धा तो आस्वाद घ्यायला लागतो. आता सव लागला आणि मनाला जेव्हा आत्म्याचा आस्वाद मिळायला लागला थोडा थोडा शक्तीच्या कृपेनं, मग त्या मनाला जेव्हा तो आस्वाद मिळतो त्यावेळेला मग ती बुद्धी, मन, चित्त हे सगळे एकत्र होऊन पूर्ण विश्राम घेतात. तेव्हा विचारहीन अवस्था प्राप्त होते. विचारही येत नाही. अकाम शून्य श्वास होते. अकाम शून्य म्हणजे काही काम नाही राहता, शून्य अशी अवस्था नाही. यानंतर राजयोग या अर्थ म्हणजे याची पूर्ण वैभव संपन्न असा योग त्या ठिकाणी शक्ती निर्माण करते. राजयोग या भूमिकेचा उदय होऊन ही विराजमान होते. कुंडलिनीच्या या क्रियेच्या क्रियावती, मांत्री, कलावती या दृश्यांवरील ही परमोच्च अशी वेददृश्य आहे. वेद आणि कुंडलिनी या उद्बोध या कुंडलीचा उद्बोध खाली चक्रांच्या लक्षणाचा विषय करतो. परमानंदाचे सुख समाधान, सर्व शरीर कंप, अनुभूत नूतन बल, निष्ठा, निद्रा, समजी शक्तीचा लोक म्हणजे अहंकाराचा लोक होऊन जातो. शक्तीला किती काम आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये असलेल्या अनेक गोष्टी ती संपवत जाते आणि आपल्या अहंकाराचा लोप करून जाते. हा जो मी म्हणणारा तुमचा आपला अहंकार आहे लक्षण जातो. बघा, दोनच ओळींचा श्लोक आहे. हा सुंदर श्लोक आहे, सगळा अनुभव देणारा श्लोक आहे. काय आनंदश्चैव आनंदश्चैव कंपश्च उद्भवो भुवनाकुलेश्वरी निद्रा
निश्चाच वेदस्य षडावस्था प्रतिष्ठिता या 6 अवस्था प्राप्त करता शक्तीला शेती काय रूप घेते काय काम करते बघा आपल्याने आनंद शिव मायेच्या बंधनातून मुक्त झालेल्या जीवात्म्याच्या अंतरिक अशी ही जी शक्ती आहे त्यानंतर सद्मुखावयास लागतात म्हणजे प्रकाशित होतात शक्ती बंधन तोडून त्या साधकाच्या मनाची बंधन तोडून जेव्हा त्याला मुक्त करते त्यावेळेला प्रकाशमान असं त्याचं जीवन होतं प्रकाशित होतं यांना सामान्यपणे गुरुशक्ती किंवा सिद्धी असं म्हणतात मग त्यावेळेला ह्या आपल्या मार्गामध्ये सिद्धी येतात तेव्हा त्या सिद्धी मनाचा नाश झाला मनामध्ये असंख्य विकार आहेत आपल्या संस्कार आहेत मनामध्ये पण तेव्हा मनातील संस्कार विकारांना नष्ट झाल्यानंतर मन अतिशय शुद्ध आणि प्रभावशाली होतो आणि मग सिद्धी प्राप्त होतात साधकाला साधनेमध्ये सिद्धी प्राप्त होतात वास्तविक आत्म्याच्या या स्वाभाविकच अंतरशक्ती या सिद्धीमध्ये दुसरं काही नाही आत्म्याची आंतरिक शक्ती योगी ज्या मानाने आत्मलाभाच्या मार्गावर अग्रेसर होत जातो त्या मानाने त्या मार्गावर या सिद्धी घडवून लागतात आत्म्या त्या व्यक्तीची प्रगती तो पावतो झाली आहे त्याचे सिद्धी हे धर्मक आहे बघा त्याला ज्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात त्या सिद्धी हे दाखवतात की तो आत्म्यामध्ये कितपत वर गेलेला आहे आत्मस्थितीमध्ये किती उंचावला आहे आत्मस्थितीची त्याला किती प्राप्ती झाली त्या सिद्धी दाखवतात अध्यात्मात त्या व्यक्तीची प्रगती तो पावत झाली त्याचे सिद्धी लाभ ते गमक आहे पण या सिद्धीचा वापर केल्यास त्यांच्या प्रगतीला विरोध आहे साधकाने सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांचा उपयोग करायचा नाही विचार हा गुरु उद्यासाठी परंतु त्या सिद्धींचा उपयोग करण्याची जर याला इच्छा झाली तर हा घसरला मग हा पुन्हा जन समुदायाकडे वळतो आणि लौकिक कर्म करू लागतो त्या सिद्धीने चमत्कार करून लोकांना फसवतो लोकांमध्ये दिसवतो हा आणि घसरवलेलं ज्या उंचीवरून तू पडला आता तर ठिसराशी कारण तू अशी कल्पना करा की एखादा मनुष्य डोंगर सोडून राहिलेला आहे आणि शिखर थोडस राहिलेलं आणि त्या शिखराच्या जवळ जात असताना जर पाय सरकला दिसटला तिथून जर तू खाली गडबडला काय होईल त्याच हवा हा मनुष्याचा मुलाला जर आता पाणी दिसतलाय तर काय होईल खाली आहे ना अशी स्थिती होती आपली सिद्धी प्राप्त झाल्या म्हणून त्या सिद्धी त्यांच्या इच्छेने जेव्हा येतात आणि त्या साधकाच्या न कळत त्या साधकाला सुद्धा कळत नाही की मी सिद्धी वापरली या ठिकाणी ही सिद्धी काम करून जाते ज्या वेळेला प्रयत्नाने एखादं कार्य होत नाही त्या साधकाचं कोणताही प्रयत्न केला तरी जे काम होऊ शकत नाही ते कार्य ही सिद्धी करून दाखवते त्यावेळेला तो सिद्धी वापरत नाही सिद्धीला सांगत नाही की तुम्हाला हे करून दे पण ती सिद्धी येते त्याच्या जवळ आणि त्याचं काम करून जाते तेव्हा हा फरक लक्षात घ्या
जे सिद्धीच्या मागे लागतात त्यांना गुरु गडबडाचे एवढे खाली यावं लागतं आणि त्याचा चक्काच होऊन जातो पुढे. म्हणून सिद्धीच्या नादी लागू नये शास्त्र करतो. तेव्हा सिद्धीचा उपयोग करायचा नाही. बाकीच्या कड्यात म्हणजे वंशीय वृद्धीच्या भागात जरी चक्र असली तरी ती सर्व चेतनिक विवाहावर ताबा चालवतात. चेतनिक विवाह इच्छा घेऊन व इच्छाती तसे दोन्ही विवाह आहेत. पाठीमध्ये जी चक्र लागलेली देवी चक्र यांचा परिणाम आपल्या देहावर होतात. ज्या ठिकाणी आपल्या देहामध्ये चेतना केंद्र आहेत म्हणजे चैतन्याची केंद्र आहे त्याच्या सगळ्या चेतन केंद्रांवर त्या चक्रांचा प्रभाव असतो. तर्कशास्त्र त्या चक्राचा संबंध त्या माणसाच्या मेंदूमध्ये अनेक चेतन अशा आहे शरीरातही आहे. त्या चेतन नलिकांवर विवाहांवर यांचा परिणाम होतो चक्रांचा. म्हणून ही नैविक चक्र शुद्ध राहायला पाहिजे. आणि ती जर शुद्ध झाली ना तर मग ती सगळी चेतना केंद्र त्याची प्रभावित होतात स्वच्छ आणि त्याला खूप लाभ देतात. अशा प्रकारचा हा 5 विचार आहे. उद्या आपण यातला पुढचा भाग करू. आता सत्संगाची वेळ संपल्याने सत्संगाला विश्राम देऊया. कारण हा असा भाग आहे की सांगतच राहावंसं वाटते पण आपल्याला आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम.